सार्वजनिक चर्चा करू आणि त्याची सन्मान्य तोडगा काढू. असं होईल का? मी त्यावेळी सांगून तुमच्याकडून पैसे होईल का? मला वाटतं का मी तुमच्यामध्ये समाज तोडण्यासाठी विचारलं आहे. तुमचा प्रश्न मार्गीला लागलो आहे. तुमचा प्रश्न मार्गीला मी या ठिकाणी बोललो आहे. तुम्हाला आधी लावायचं आहे, तुम्हाला माहिती आहे त्यासाठी भूमिका बदलली आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या कामावर आयुष्यात तिथे कंप्लेंट टाकलेला आहे. आता मी जातो तिथे सगळ्या शिष्टमंडळ घेऊन येतो. आपण त्याच्याकडून याची तोडगा काढू. त्यावेळेला ठरवली 20% मान्य मी सुद्धा त्या ठिकाणी होतो. नंतरच्या काळामध्ये काही अडचणी आल्या, हस्तांतर झालं, बघू. पण इतक्या वर्षानंतर अनेक वर्षापासून मी मागतो. इतक्या वर्षानंतर आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला आणि 20% दिलेच पण होतं. बरोबर 20-40-60% मिळाले. 2% मिळाले, 3% मिळाले. बरोबर बाकी असेल का? माझं एवढं म्हणणं आहे उद्या आपल्याला मुख्यमंत्री बोलून आलेलो आहे. त्याला म्हटलं हा प्रश्न मागे लावावा लागेल. उद्या आता सत्र सुरू आहे, अधिवेशन सुरू आहे. आपण म्हटलं की यावेळेला पावलाच्या घरी केलेलं आहे. पण मुख्यमंत्री महोदयाशी बोललो, साहेबांशी बोललो, अधिकाऱ्यांशी बोललो, तिन्ही मंत्र्यांशी बोललो आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, मी त्यांना विनंती केली की त्यावेळेस आपण किती ताकद बसला आहात, मोठ्या संख्येमध्ये आहात आणि पक्ष अतिशय महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा आपल्या दृष्टीने. आणि म्हणून उद्या आपण 10 जण सकाळी 11-12 वाजता जेव्हा जमेल त्यावेळेला आपण त्या ठिकाणी आपले शिष्टमंडळ या 12-1 वाजता प्रश्नोत्तर संपला 12-12:30 वाजता आपण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.